नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की IVF मध्ये कोणत्या दाम्पत्यांना जेनेटिक टेस्टिंग आम्ही ॲडव्हाइस करतो. म्हणजे थोडक्यात टेस्ट ट्यूब बेबीमध्ये ज्यांची आपण बाळं बनवली आहेत त्यापैकी नेमक्या कोणत्या दाम्पत्यांना आपण सांगतो की बाळ आत घालण्या अगोदर जेनेटिक टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. आता जेनेटिक टेस्टिंग म्हणजे PGT-A किंवा PGT-SR. तुम्हाला आधीचं बाळ जर नैसर्गिकदृष्ट्या तयार झालेलं असेल आणि त्यामध्ये जर काही व्यंग असतील मानसिक शारीरिक दृष्ट्या, किंवा तुम्हाला डाऊन सिंड्रोम ह्या गुणसूत्रांच्या दोषाचं आधी एखाद दुसरं बाळ असेल, तुमचं वय जर 35च्या पुढचं असेल, किंवा घरामध्ये कुठल्या अनुवंशिक आजार असतील, तर अशा पेशंटला आम्ही टेस्ट ट्यूब बेबीनी बाळ बनवतो, पण आत लगेच नाही घालत. आपण त्या बाळाचं गुणसूत्रांचं आणि जेनेटिक टेस्टिंग करून घेतो आणि त्यामध्ये जे बाळ तयार झालेलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही ना, किंवा कुठले एरर्स नाहीत ना, हे सगळं बघून आपण मगच प्रत्यारोपण करतो. ह्या दाम्पत्यांनी मात्र जेनेटिक टेस्टिंग निश्चितपणे करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढे त्यांना IVF नंतर बाळ हे अतिशय व्यवस्थित मिळेल आणि कुठल्याही प्रकारचा व्यंग त्या बाळामध्ये नसण्याची शक्यता आहे. धन्यवाद.